प्रचार सभा असो की पत्रकार परिषद, पुण्यात आणि पिंपरी चिंचवडमध्ये भाजपनं भ्रष्टाचाराचा कसा चिखल करून ठेवलाय हे सांगताना अलीकडे अजितदादा अजिबात थकत नाहीयेत. पण त्याचवेळी पार्थ पवारांवर झालेल्या आरोपांबद्दल विचारलं की ते मुरलीधर मोहोळांकडे बोट दाखवतात. असं असताना आता पार्थ पवारांवर नवा आरोप झालाय. पुण्यातच आणखी एक जमीन लाटल्याचा. बघूया त्यावरचाच हा स्पेशल रिपोर्ट. पालिकेची रणधुमाळी सुरू असताना आणि पुण्यामध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आलेले असताना अजित पवार यांची डोकेदुखी आता चांगलीच वाढली आहे. याचं कारण पुण्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांच्या पक्षाचं कार्यालय जिथे बांधण्यात आलंय ती डेक्कन शुगर टेक्नॉलॉजी असोसिएशनची जागा बळकावण्यात आल्याचा आरोप माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार यांनी केलाय. ज्या कल्पवृक्ष कंपनीनं ही इमारत उभारली ती कंपनी अजित पवारांचे पुत्र पार्थ पवार यांच्याशी संबंधित आहे आणि त्याच्या संचालक सुनेत्रा पवारही राहिल्या अशी माहिती मिळते. त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आधीच मुंढवा जमीन घोटाळ्याचे आरोप असणारे त्यांचे पुत्र पार्थ पवार हे पुन्हा एकदा नव्या घोटाळ्याच्या निमित्तानं चर्चेच्या केंद्रस्थानी आलेत. 60 वर्षाच्या लीजसाठी त्यांनी टेंडर मागवली. त्याच्यामध्ये दौंड शुगर, जय ॲग्रोटेक आणि कल्पवृक्ष प्लांटेशन यांनी भरलं. त्याच्यामध्ये परत निगोशिएशन झाली. कल्पवृक्ष प्लांटेशनने एकूण 9 कोटी रुपये 8 कोटी रुपये भाडं आणि 1 कोटी रुपये डिपॉझिट अशा यांनी ती देण्यात आली आणि 60 वर्षाच्या लीजवर देण्यात आलेली आहे. लीजचा अर्थ असा असतो की जागा भाड्याने दिलेली आहे, परंतु भाड्याने दिलेल्या जागेवर कुठलंही लोन काढता येत नाही. परंतु इथं मात्र लगेचच 2018 साली 25 कोटी रुपयाचं स्टेट बँकांचं लोन पण काढल्याचं याच्यामध्ये दिसतंय. 15 ऑगस्ट 2024ला राष्ट्रवादीच्या पुण्यामधल्या याच आलिशान पक्ष कार्यालयाचं उद्घाटन सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्या उपस्थितीमध्ये पार पडलं. अनेक वेळा अजित पवारांच्या पत्रकार परिषदा आणि पक्षाचे इतर कार्यक्रम देखील याच ठिकाणी पार पडतात. कल्पवृक्ष प्लांटेशन या कंपनीकडून ही इमारत उभारण्यात आली आहे. मात्र हे सर्व डेक्कन शुगर टेक्नॉलॉजी असोसिएशन या संस्थेची जागा बळकावून केलंय असा आरोप कुंभारांचा आहे. तर याच इमारतीच्या बांधकामाच्या माध्यमातून 300 कोटी रुपये कमवल्याचाही त्यांचा आरोप आहे. त्या ठिकाणी जो काही कमर्शियल रेट आहे तर त्यानुसार किती किंमत होते या सगळ्या कमर्शियल प्लेसची? किती कोटींचा हा सगळा कमर्शियल प्लेस? ही जागा ज्या ठिकाणी आहे, शिवाजीनगर मेट्रो स्टेशनच्या समोर अगदी रेल्वे स्टेशन ही काही मीटरच्या अंतरावर आहे. प्रामुख्याने मेन ज्याला पुण्यातला एरिया आहे असा म्हणता येईल. त्यामुळे सगळा जर हा घोटाळा म्हटला तर सध्या तरी 300 कोटीपेक्षा जास्त हा घोटाळा दिसून येतो. डेक्कन शुगर टेक्नॉलॉजीचा भूतकाळ आणि वर्तमान. शेठ लालचंद हिराचंद आणि वालचंद हिराचंद यांच्याकडून याची पायाभरणी झाली. 1933 मध्ये रावळगाव आणि वालचंद नगर या ठिकाणी साखर कारखाने सुरू झाले. स्वावलंबी भारतासाठी 1936 मध्ये शिवाजीनगरमध्ये या असोसिएशनची स्थापना झाली. वालचंद हिराचंद हे 1936 पासून 1950 पर्यंत या संस्थेचे अध्यक्ष होते. 1966 मध्ये नवी इमारत बांधली गेली. यशवंतराव चव्हाणांच्या हस्ते त्याचं उद्घाटन झालं. तर 2011 मध्ये आणखी एक इमारत उभी राहिली. शरद पवारांच्या हस्ते तिचं उद्घाटन झालं. 2015 पासून ही जागा मिळवण्यासाठी अनेकांनी प्रयत्न केले. संस्थेच्या विश्वस्तांकडून कल्पवृक्ष कंपनीला 15,000 स्क्वेअर फूटची जागा 60 वर्षांच्या भाडे करारावरती देण्याचा निर्णय झाला. संस्था आर्थिक अडचणीमध्ये असल्यामुळे व्यवहार केल्याचं स्पष्टीकरण देण्यात आलं. हा केवळ भाडे करार होता. मात्र असं असताना तिथे 13 मजली इमारत उभारली गेली. बांधकामाच्या नंतर 63,000 स्क्वेअर फूट कमर्शियल जागा आता उपलब्ध झाली आहे आणि हीच जागा विकून तब्बल 300 कोटी रुपयांचा कल्पवृक्ष कंपनीला नफा झाला असाही आरोप आहे. महारेराने आता जरी तुम्ही त्या वेबसाईटवर गेला तरी महारेराने या जागेचे अकाउंट सील करण्यात आलं या प्रकल्पाचं आणि ही जागा कोणाला खरेदी किंवा विक्री करू नये या संदर्भात कुठलाही करार करू नये असे आदेश दिलेले आहेत. मुळातच मुंढवा प्रकरणाचं सगळं पेंडिंग असताना याच्यातीलही अनेक डायरेक्टर आणि काही लोक हे त्या सगळ्या व्यवहाराशी संबंधित आढळून येतात. त्यामुळे या प्रकाराची नीट चौकशी करावी आणि सर्व दोषींवर शासन करावं, सर्व दोषी शोधून काढावेत आणि याच लोकांनी आणखी काही भानगडी अशा केल्यात का त्याचाही शोध घ्यावा अशी आमची मागणी आहे. कल्पवृक्ष कंपनीला पार्थ पवारांनी 5 कोटींचं कर्ज दिलं असं इन्कम टॅक्सच्या कागदपत्रांमध्ये नमूद करण्यात आलंय. तर या जागेसाठी देखील
ज्यांना पॉवर ऑफ अटर्नी देण्यात आली होती तो साहिल प्रधान हा मुंडवा जमीन घोटाळ्यामधला साक्षीदार होता. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.